10वीं कक्षा के बच्चों के लिए रोबोट पाठ का दूसरे भाग को करने जा रहे हैं। पिछले कक्षा में आपने देखा था रोबोट के बारे में कुछ अंशों को, और रोबोट पाठ का शब्दार्थ भी आपने देख लिया। और रोबोट पाठ का लेखक है डॉक्टर प्रदीप मुखोपाध्याय आलोक जी। सो यहाँ पर मुख्य पात्र के रूप में धीरज सक्सेना जी दिखाई पड़ते हैं, और उनके घर में काम करने वाला साधोराम नाम का एक नौकर का भी परिचय आपको मिलता है। उसके बाद अचानक एक दिन चलती बस में गिरकर उसे खतरनाक चोट आ गई साधोराम को, तो उसे अस्पताल में भर्ती कराना पड़ा। बाद में सक्सेना परिवार में काम करने वाले कोई नहीं थे, इसलिए उन्होंने क्या किया कि रोबोटिक्स कॉर्पोरेशन के कार्यालय में जा पहुंचे, क्योंकि रोबोट को घर में लाने के लिए। उसके बाद रोबोट घर में आता है। वो कौन सा रोबोट है? बुद्धिमान रोबोट है। बुद्धिमान रोबोट घर में आने के बाद उसका नाम था रोबोनिल। रोबोनिल हर काम करता था, बच्चों को होमवर्क और धीरे धीरे सक्सेना जी का वर्ड प्रोसेस पर काम करना, सभी काम करता। और वो भी पालतू कुत्ते शेरों को घुमाने का काम भी पूरी मुस्तैदी के साथ वो करता था। उसके बाद रोबोदीप के साथ उनका मुलाकात होता है। रोबोदीप बताता है कि तुम जो आए हो, तुम्हारी जगह में साधोराम नाम का एक व्यक्ति काम कर रहा था, मगर उसे अब निकालने का कोशिश कर रहे हैं। तो रोबोनिल को ये बुरा लगता है, तो वो चिंतित होता है कि वैज्ञानिक एवं विज्ञान लेखक आइजैक आसिमोवा के रोबोटिकी के नियम के खिलाफ तो यह है कि कोई रोबोट किसी इंसान के नुकसान का कारण बने। ये साथ साथ मानवीय नजरियों से भी यह गलत है। सो बाद में भी कहा जाते हैं कि रोबोदीप ने बहुत समझाने की कोशिश की रोबोचित के साथ, फिर भी वो नहीं माना। सो बाद में रोबोटिक कंपनियों के मालिकों के बीच जाकर वे इस बात को बताते हैं। बाद में सभी ने धीरज सक्सेना ने सोच लिया कि साधोराम को घर में रखा जाएगा, मगर तब तक वो ठीक होते ही वो दोबारा काम पर रख लेंगे। तो संघ को यह बात मानने में कोई आपत्ति नहीं थी। गुजारिश करनी पड़ी। वे धीरज सक्सेना मजबूर होकर साधोराम को नौकरी से निकालने का फैसला कर लिया था, पर बदले हुए हालत में उन्हें मजबूर होकर रोबोटिक संघ के अध्यक्ष के पास जाकर यह गुजारिश करनी पड़ी कि जब तक साधोराम पूरी तरह से ठीक नहीं हो जाता है, तब तक रोबोनिल उसके पास काम करता रहेगा। तो अब हम आगे जाएंगे। यहाँ तक हुआ था रोबोट पाठ का सभी का अंश आपने सुने थे। अब हम पाठ का आशय भी हुआ था। अब हम आ गए हैं अभ्यास की ओर। तो देख लीजिए अभ्यास। एक वाक्य में उत्तर लिखिए। ವರ್ಷೋं से सक्सेना के परिवार में कौन काम कर रहा था? ಅಂದ್ರೆ ವರ್ಷಗಳಿಂದ ಸಕ್ಸೇನಾ ಪರಿವಾರದಲ್ಲಿ ಯಾರು ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು? ಸಾಧೋರಾಮ್ सक्सेना परिवार में वर्षों से काम कर रहा था। ಏನಂದ್ರೆ ಸಾಧೋರಾಮ್ ಎನ್ನುವಂತ ವ್ಯಕ್ತಿ सक्सेना ಪರಿವಾರದಲ್ಲಿ ವರ್ಷಗಳಿಂದ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು। दूसरा प्रश्न, धीरज सक्सेना किस कार्यालय में जा पहुंचे? धीरज सक्सेना ಅವರು ಯಾವ ಕಾರ್ಯಾಲಯಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ರು? धीरज सक्सेना रोबोटॉनिक्स कॉर्पोरेशन में जा पहुंचे। धीरज सक्सेना ಅವರು रोबोटॉनिक्स कॉर्पोरेशन ಎನ್ನುವ ಜಾಗಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ರು। तीसरा प्रश्न देख लीजिए। एक रोबोट वैक्यूम क्लीनर से क्या साफ कर रहा था? एक रोबोट वैक्यूम क्लीनर से क्या साफ कर रहा था? सो वैक्यूम क्लीनर ಏನು ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು एक रोबोट वैक्यूम क्लीनर से दफ्तर का फर्शा साफ कर रहा था। ಏನಂತಂದ್ರೆ ವ್ಯಾಕ್ಯೂಮ್ ಕ್ಲೀನರ್ ನಿಂದ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಕೊಳೆಯನ್ನ ಸ್ವಚ್ಛವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ। आगे देख लीजिए। रोबोनिल की मुलाकात किससे हुई? रोबोनिल की मुलाकात ಅಂದ್ರೆ रोबोनिल बेटी यार जೊತೆ आयतु? रोबोनिल की मुलाकात रोबोदीप से हुई। रोबोनिल बेटी रोबोदीप इंद आयतु। शर्मा परिवार के कुत्ते का नाम लिखिए। ಅಂದ್ರೆ ಶರ್ಮ ಪರಿವಾರದ ನಾಯಿಯ ಹೆಸರನ್ನ ಬರೀರಿ। ಶರ್ಮ ಪರಿವಾರ के कुत्ते का नाम जबरू था। ಶರ್ಮ ಪರಿವಾರದ ನಾಯಿಯ ಹೆಸರು
जबरू। आगे देख लीजिए प्रश्न 6, रोबोनिल और रोबोदीप किससे मिलने गए? ಸೊ ರೋಬೋನಿಲ್ और ರೋಬೋದೀಪ್ ಇಬ್ರು ಕೂಡ ಯಾರನ್ನ ಭೇಟಿ ಮಾಡಕ್ ಹೋಗಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ರೋಬೋನಿಲ್ और ರೋಬೋದೀಪ್ ರೋಬೋಜಿತ್ से मिलने गए। ರೋಬೋನಿಲ್ ಮತ್ತೆ ರೋಬೋದೀಪ್ ಇಬ್ರು ಕೂಡ ರೋಬೋಜಿತನ್ನ ಭೇಟಿಯಾಗಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ರು। अगला प्रश्न 7वां, वैज्ञानिक लेखक का नाम लिखिए। वैज्ञानिक लेखकर ಹೆಸರನ್ನ ಬರೆಯಿರಿ। वैज्ञानिक लेखक का नाम ಐಸಾಕ್ ಆಸಿಮೋವಾ है। ಸೊ वैज्ञानिक लेखकर ಹೆಸರು ಐಸಾಕ್ ಆಸಿಮೋವಾ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು। ಹಾಗೆ प्रश्न 8, साधोराम कहाँ काम करता था? साधोराम ಎಲ್ಲಿ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡುತ್ತಿದ್ದ? साधोराम धीरज सक्सेना के परिवार में काम करता था। साधोराम ಇಲ್ಲಿ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರ ಪರಿವಾರದಲ್ಲಿ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡುತ್ತಿದ್ದ। प्रश्न 9, साधोराम को खतरनाक चोट कैसे लग गई थी? साधोराಮ್ಗೆ ಬಹಳ ಖತರ್ನಾಕ್ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಗಾಯ ಹೇಗೆ ಆಯಿತು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು चलती बस से गिरने से साधोराम को खतरनाक चोट लग गई थी। ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಹೋಗುವ ಬಸ್ ಅಲ್ಲಿ ಬಿದ್ದಿರೋದ್ರಿಂದ ಸಾಧುರಾಮ್ಗೆ ಬಹಳ ಭಯಂಕರವಾದ ಗಾಯ ಆಗಿತ್ತು। आगे साधोराम को क्यों अस्पताल में भर्ती कराना पड़ा? साधोराಮ್ಗೆ ಯಾಕೆ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಭರ್ತಿ ಮಾಡಲಾಯಿತು? चलती बस से गिरकर खतरनाक चोट आने के कारण साधोराम को अस्पताल में भर्ती कराना पड़ा। ಸೊ ಹೋಗುವ ಬಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಬಹಳ ಭಯಂಕರವಾದ ಗಾಯ ಆಗಿರೋ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಸಾಧೋರಾಮ್ ಅವ್ರನ್ನ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲೇ ಭರ್ತಿ ಮಾಡಲಾಯಿತು। 11वां प्रश्न, सक्सेना के परिवार में क्यों तकलीफें बढ़ गई? सक्सेना परिवारದಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಜಾಸ್ತಿ ತೊಂದರೆ ಆಯಿತು? साधोराम के अस्पताल पहुंच जाने से सक्सेना के परिवार में तकलीफें बढ़ गई। साधोराಮ್ ಅವರನ್ನ अस्पताल पहुंच जाने से ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಕಳಿಸಿರೋದ್ರಿಂದ ಸಕ್ಸೇನಾ ಪರಿವಾರದಲ್ಲಿ ತುಂಬಾ ತೊಂದರೆ ಶುರುವಾಗುತ್ತೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ಆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಿದೆ ಸಾಧೋರಾಮ್। आगे देख लीजिए प्रश्न 12, धीरज सक्सेना को क्या नहीं देखा गया? धीरज सक्सेना ಅವರಿಗೆ ಏನು ನೋಡಕ್ ಆಗಲಿಲ್ಲ? धीरज सक्सेना को अपने परिवार वालों का दुख नहीं देखा गया। धीरज सक्सेना ಅವರಿಗೆ ತಮ್ಮ ಪರಿವಾರದಲ್ಲಿರುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ದುಃಖವನ್ನ ನೋಡಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ। 13वां प्रश्न, धीरज सक्सेना को घरेलू कामकाज करने के लिए कैसे रोबोट की जरूरत थी? धीरज सक्सेना को घरेलू कामकाज करने के लिए कैसे रोबोट की जरूरत है ಅಂದ್ರೆ ಯಾವ ರೀತಿಯ ರೋಬೋಟಿನ ಅವಶ್ಯಕತೆ ಇತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು धीरज सक्सेना को घरेलू कामकाज करने के लिए एक बुद्धिमान रोबोट की जरूरत थी। धीरज सक्सेना ಅವರಿಗೆ ಮನೆಯ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಬುದ್ಧಿವಂತ ರೋಬೋಟಿನ ಅವಶ್ಯಕತೆ ಇತ್ತು। सो 14वां प्रश्न, धीरज सक्सेना के घर काम करने के लिए आए हुए रोबोट का नाम क्या था? ಸೊ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿರುವಂತಹ ರೋಬೋಟಿನ ಹೆಸರು ಏನು? धीरज सक्सेना के घर काम करने के लिए आए हुए रोबोट का नाम रोबोनिल था। ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಕ್ಕೆ ಬಂದಿರುವಂತಹ ರೋಬೋಟಿನ ಹೆಸರು ರೋಬೋನಿಲ್। ಸೊ अगला प्रश्न, रोबोदीप किसके घर में काम करता था? रोबोदीप ಯಾರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡುತ್ತಿದ್ದ? रोबोदीप शर्मा परिवार के घर में काम करता था। रोबोदीप शर्मा ಅವರ ಪರಿವಾರದಲ್ಲಿ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡುತ್ತಿದ್ದ। ಹಾಗೆ सक्सेना परिवार के पालतू कुत्ते का नाम क्या था? सक्सेना परिवारದಲ್ಲಿ ಸಾಕುವ ನಾಯಿಯ ಹೆಸರು ಏನು? सक्सेना परिवार के पालतू कुत्ते का नाम शेरू था। आगे धीरज सक्सेना किसकी छुट्टी करने वाले थे? ಸೊ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರು ಯಾರನ್ನ ಮನೆಯಿಂದ ಕೆಲಸದಿಂದ ತೆಗಿಬೇಕು ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ರು? धीरज सक्सेना सेवक साधोराम की छुट्टी करने वाले थे या धीरज सक्सेना नौकर साधोराम की छुट्टी करने वाले थे? धीरज सक्सेना ಅವರು ಕೆಲಸದ ಸಾಧೋರಾಮ್ಗೆ ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಸೊ ಕೆಲಸದಿಂದ ಬಿಡಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ರು। ಹಾಗೆ अगला प्रश्न देख लीजिए 18वां प्रश्न, धीरज सक्सेना साधोराम की छुट्टी क्यों करने वाले थे? धीरज सक्सेना ಅವರು ಸಾಧೋರಾಮ್ನ ಯಾಕೆ ಕೆಲಸದಿಂದ ಬಿಡಿಸಬೇಕು ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ರು? क्योंकि धीरज सक्सेना जी को रोबोनिल बहुत ही
ಭಾಗಯ था। ಯಾಕೆ ಅಂತಂದ್ರೆ ಧೀರ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರಿಗೆ ರೋಬೋನಿಲ್ ಬಹಳ ಇಷ್ಟವಾಗಿದ್ದ ಮತ್ತೆ ಬೇಗ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತಿರುವಂತಹ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಅವರು ಧೀರ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರು ರೋಬೋಟನ್ನೇ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋಣ ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ರು। अगला प्रश्न, धीरज सक्सेना ने रोबोनिल को वर्ड प्रोसेसर पर क्या टाइप करने के लिए दिया? ಸೊ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರು ರೋಬೋನಿಲ್ಗೆ ವರ್ಡ್ ಪ್ರೊಸೆಸರ್ ನಲ್ಲಿ ಏನು ಟೈಪ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು, धीरज सक्सेना ने रोबोनिल को वर्ड प्रोसेसर पर एक विज्ञान कथा टाइप करने के लिए दिया। ಸೊ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರು ರೋಬೋನಿಲ್ಗೆ ವರ್ಡ್ ಪ್ರೊಸೆಸರ್ ನಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಜ್ಞಾನದ ಕಥೆಯನ್ನ ಟೈಪ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ರು। आगे 20वां प्रश्न, रोबोनिल किस कार्यालय जा पहुंचा? रोबोनिल ಯಾವ ಕಾರ್ಯಾಲಯಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ರು? रोबोनिल रोबोटिक ಸಂಘಕ್ಕೆ ಕಾರ್ಯಾಲಯ जा पहुंचा। रोबोनिल रोबोटिक ಸಂಘದ ಕಾರ್ಯಾಲಯಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ರು। सभी रोबोट ने क्या तय किया? ಎಲ್ಲಾ ರೋಬೋಟ್ ಏನಂತ ನಿರ್ಧಾರವನ್ನ ಮಾಡಿದ್ರು? ರೋಬೋಟೋನಿ ಕ್ಯಾ ಆಹ್ವಾನ ಕರ್ಯ ಅಥವಾ ರೋಬೋಟ್ ಅವರು ಏನು ಆಹ್ವಾನವನ್ನ ಮಾಡಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು, ಸಭಿ ರೋಬೋಟೋನಿ ಹಡ್ತಾಲ್ ಕರ್ನೆ ಕ ತೈ ಕಿಯಾ, ಎಲ್ಲಾ ರೋಬೋಟ್ಗಳು ಎಲ್ಲವನ್ನ ಹುಡುಕ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ನಿರ್ಧಾರವನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ। अगला प्रश्न, धीरज सक्सेना को दोबारा किसे काम पर लेना पड़ा? ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರಿಗೆ ಮತ್ತೆ ಯಾರನ್ನ ಕೆಲಸಕ್ಕೆ ತಗೊಬೇಕಾಯ್ತು? ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ को दोबारा साधोराम को काम पर लेना पड़ा। ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರಿಗೆ ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಸತಿ ಸಾಧುರಾಮ್ ಅವರನ್ನ ಕೆಲಸಕ್ಕೆ ತಗೊಬೇಕಾಯ್ತು, ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರನ್ನ ಕೆಲಸದಿಂದ ಬಿಡ್ಸಕ್ಕೆ ಆಗಿಲ್ಲ। अगला प्रश्न, संघ के अध्यक्ष जी से धीरज सक्सेना क्या गुजारिश करते हैं? ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷನ ಜೊತೆ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರು ಏನಂತ ಬೇಡಿಕೆಯನ್ನ ಇಡ್ತಾರೆ? जब तक साधुराम पूरी तरह ठीक नहीं होता तब तक रोबोनिल ही उनके पास काम करता रहे। ಸೊ ಎಲ್ಲಿ ತನಕ ಸಾಧುರಾಮ್ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಸರಿಯಾಗೋದಿಲ್ವೋ ಅಲ್ಲಿಯ ತನಕ ರೋಬೋನಿಲ್ಲೇ ಇಲ್ಲಿ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇರೋಕ್ಕೆ ಅವಕಾಶವನ್ನ ಮಾಡಿಕೊಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಕೇಳ್ತಾರೆ। आगे देख लीजिए, 2-3 वाक्यों में उत्तर लिखिए। 2-3 ವಾಕ್ಯಗಳಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸಿ। पहला प्रश्न, साधुराम को क्या हुआ था? साधुराम के ಏನಾಗಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು, साधुराम चलती बस से गिर गए थे, बस से गिरने से उन्हें खतरनाक चोट लग गई थी। साधुराम ಹೋಗುವಂತ ಬಸ್ಸಿಂದ ಕೆಳಗಡೆ ಬಿದ್ದಿದ್ರು, ಬಸ್ ಗಿರ್ನೆ ಸೆ ಬಸ್ಸಿನಿಂದ ಬಿದ್ದಿರೋದ್ರಿಂದ ಖತರ್ನಾಕ್ ಬಹಳ ಭಯಂಕರವಾದ ಅವರಿಗೆ ಗಾಯ ಆಗಿತ್ತು। दूसरा प्रश्न, धीरज सक्सेना को बुद्धिमान रोबोट की जरूरत क्यों थी? धीरज सक्सेना ಅವರಿಗೆ ಬುದ್ಧಿವಂತ ರೋಬೋಟಿನ ಅವಶ್ಯಕತೆ ಏಕೆ ಇತ್ತು? घरेलू कामकाज के साथ साथ नाती पोतों का होमवर्क कराने के लिए एवं वर्ड प्रोसेसर पर उनका काम संभालने के लिए धीरज सक्सेना को एक बुद्धिमान रोबोट की जरूरत थी। ಏನಂತಂದ್ರೆ घरेलू कामकाजके साथ साथ ಮನೆಯ ಕೆಲಸದ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಮೊಮ್ಮಕ್ಕಳು ಮರಿ ಮೊಮ್ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಮಾಡಿಸೋದಲ್ಲದೆ ವರ್ಡ್ ಪ್ರೊಸೆಸರ್ ನಲ್ಲಿ ಅವರ ಕೆಲಸವನ್ನ ನಿಭಾಯಿಸಲಿಕ್ಕೋಸ್ಕರ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರು ಬುದ್ಧಿವಂತ ರೋಬೋಟಿನ ಅವಶ್ಯಕತೆ ಇತ್ತು ಅವರ ಮನೆಗೆ। अगला प्रश्न, तीसरा प्रश्न, रोबोदीप ने रोबोनिल से क्या कहा? रोबोदीप रोबोनिल ಬಳಿ ಏನಂತ ಹೇಳ್ತಾನೆ? रोबोदीप ने सक्सेना परिवार के नौकर साधुराम के बारे में रोबोनिल को बताया। साधुराम बस दुर्घटना में घायल होकर अस्पताल में है और उसे सक्सेना परिवार नौकरी से निकालने वाला है। उसे थोड़ा मुआवजा देकर उसको गांव भेजने का सोच रहे हैं। ಸೊ ರೋಬೋದೀಪ್ ಏನಂತ ಹೇಳ್ತಾನಂತಂದ್ರೆ ಸಕ್ಸೇನಾ ಪರಿವಾರಕ್ಕೆ ನೌಕರ್ ಅಂದ್ರೆ ಸಕ್ಸೇನಾ ಪರಿವಾರ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಪರಿವಾರದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಸಾಧುರಾಮ್ ಅಂತ ಒಬ್ಬ ಕೆಲಸ ಮಾಡೋನಿದ್ದ। रोबोनिल को बताया, रोबोनिಲ್ಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ साधुराम बस दुर्घटना में घायल होकर, साधुराम बस दुर्घटನೆಯಲ್ಲಿ ಗಾಯವಾಗ್ಬಿಟ್ಟು अस्पताल में है, ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿದ್ದಾನೆ। और उसे सक्सेना परिवार नौकरी से निकालने वाला है, ಮತ್ತೆ सक्सेना परिवार ಅವರನ್ನ ಕೆಲಸದಿಂದ ತೆಗಿಬೇಕು ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ। उसे थोड़ा मुआवजा देकर ಅವರಿಗೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಏನಾದ್ರೂ ಒಂಚೂರು ಹಣವನ್ನ ಕೊಟ್ಟು उसको गांव भेजने का सोच रहे हैं, ಅವರನ್ನ ಹಳ್ಳಿಗೆ ಕಳಿಸಬೇಕು ಅಂತ ಯೋಚನೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಸೊ ರೋಬೋದೀಪ್ रोबोनिल ಬಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ। अगला प्रश्न, रोबोनिल ने रोबोजित को क्या समझाने की कोशिश की?
रोबोनिल ने रोबोजित को क्या समझाने की रोबोनिल ने रोबोजित को समझाने की कोशिश की कि सक्सेना परिवार द्वारा सादोराम को नौकरी से निकालना रोबोटिकी के नियम के विरुद्ध है, इसलिए उसे सक्सेना परिवार के लिए अनुबंध को तोड़ देना चाहिए. ಇಲ್ಲಿ ರೋಬೋನಿಲ್ ने रोबोजित को समझाने की कोशिश की. ಸೊ ರೋಬೋನಿಲ್ ರೋಬೋಜಿತ್ಗೆ ಹೇಳಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಪಡ್ತಾರೆ. ಏನಂತಂದ್ರೆ ಸಕ್ಸೇನಾ ಪರಿವಾರ ದ್ವಾರ ಸಕ್ಸೇನಾ ಪರಿವಾರದ ಮುಖಾಂತರ ಸಾದೋರಾಮ್ ಎನ್ನುವಂತಹ ನೌಕರಿ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನ ಕೆಲಸದಿಂದ ಬಿಡಿಸಬೇಕು ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ರೋಬೋಟಿಕಿ ನಿಯಮಕ್ಕೆ ವಿರುದ್ಧ, ಇದೆಲ್ಲನೂ ಕೂಡ ರೋಬೋಟಿಕಿ ನಿಯಮದ ವಿರುದ್ಧವಾಗಿದೆ. इसलिए उसे सक्सेना परिवार से किए अनुबंध को तोड़ देना चाहिए. ಆದ್ರಿಂದ ಸಕ್ಸೇನಾ ಪರಿವಾರದವರು ಮಾಡಿರುವಂತಹ ಅನುಬಂಧದಿಂದ ಸೊ ನಾವು ಅದನ್ನ ರದ್ದು ಮಾಡಬೇಕು. ಏನಂತಂದ್ರೆ ರೋಬೋನಿಲ್ನ ಅಲ್ಲೇ ಇಟ್ಕೊಬೇಕು ಅನ್ಕೊಂಡಿದ್ರಲ್ಲ, ಆ ಒಪ್ಪಂದವನ್ನ ತೆಗಿಬೇಕು ಅಂತ ಇವರು ಅನ್ಕೊಂತಾರೆ. आगे पांचवा प्रश्न, कहानी को टाइप करते समय रोबोनिल को क्या हुआ? कहानी को टाइप करते समय, ಕಥೆಯನ್ನ ಟೈಪ್ ಮಾಡೋ ಸಮಯದಲ್ಲಿ रोबोनिल को क्या हुआ, रोबोनिಲ್ಗೆ ಏನಾಯ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು उत्तर है, कहानी को टाइप करते समय रोबोनिल को धात्विक और ठारो भरे परिपंथ वाले खोपड़ी में यकायक मानो नीली रोशनी का प्रकाश फैल गया. अर्थात रोबोनिल किसी न किसी तरह यंत्र मानव होने पर भी मानव गुणों को महत्व देना चाहता था. ಸೊ ಕಥೆಯನ್ನ ಟೈಪ್ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ರೋಬೋನಿಲ್ಗೆ ಏನಾಯ್ತು ಅಂತಂದ್ರೆ, ಸೊ ಟೈಪ್ ಕತೆ ಸಮಯ ಟೈಪ್ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ರೋಬೋನಿಲ್ ಕೋ ಧಾತ್ವಿಕ್ ಅವ್ರ ತಾರೋ ಬರೆ ಪರಿಪಂತ್ ವಾಲೆ ಖೋಪಡಿ ಮೇ, ಏನಂತಂದ್ರೆ ಧಾತ್ವಿಕ ಮತ್ತೆ ಸೊ ತಾರೋ ಬರೆವಾರೆ ಅಂದ್ರೆ ತನ್ನ ತಲೆಯಲ್ಲಿ ತಕ್ಷಣವಾಗಿ ಒಂದು ಹಳದಿ ಬಣ್ಣದ ಬೆಳಕು ಬಂದಂಗಾಯ್ತು. ಅಂತಂದ್ರೆ ಏನೋ ಫ್ಲಾಶ್ ಆಯ್ತು, ಏನೋ ಗೊತ್ತಾಯ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. अर्थात रोबोनिल किसी न किसी तरह यंत्र मानव होने पर भी, ಸೊ ರೋಬೋನಿಲ್ ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಟ್ಟ ಯಂತ್ರ ಮಾನವನಾಗಿದ್ರು ಕೂಡ ಮಾನವೀಯ ಗುಣಕ್ಕೂ ಮಹತ್ವ ದೇನ ಚಾಹತ, ಮನುಷ್ಯತ್ವನ ಗುಣಕ್ಕೆ ಮಹತ್ವನ ನೀಡಬೇಕು ಅಂತ ಸೊ ರೋಬೋನಿಲ್ ಯೋಚನೆಯನ್ನ ಮಾಡುತ್ತೆ. अगला प्रश्न है, धीरज सक्सेना को रोबोनिल कैसा लगा? धीरज सक्सेना ಅವರಿಗೆ रोबोनिल ಹೇಗೆ ಅನಿಸಿತು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. धीरज सक्सेना को रोबोनिल बहुत ही व्यवहार कुशल और चालाक लगा. धीरज सक्सेना ಅವರಿಗೆ रोबोनिल ಬಹಳ ವ್ಯವಹಾರ ಕುಶಲತೆ ಮತ್ತೆ ತುಂಬಾ ಬುದ್ಧಿವಂತ ಅಂತ ಅನಿಸ್ತು. साथ ही ग्राहक की नब्ज पकड़ने में भी वह निपुण लगता था. ಅದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಗ್ರಾಹಕರ ವಿಷಯವನ್ನ ಹಿಡಿಯೋದ್ರಲ್ಲಿ ಬಹಳ ನಿಪುಣನಾಗಿದ್ದಂತೆ. ಸೊ ಹಾಗೆ सातवां प्रश्न, रोबोनिल सक्सेना के परिवार में क्या क्या काम करता था? रोबोनिल सक्सेना ಅವರ ಪರಿವಾರದಲ್ಲಿ ಏನೇನು ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡುತ್ತಿದ್ದ? सुबह नाश्ता कराना, मेहमानों के स्वागत में दरवाजा खोलना, छोटे बच्चों को कहानियां सुनाना, बच्चों को होमवर्क में मदद करना, वर्ड प्रोसेसर पर सक्सेना जी का काम करना तथा परिवार के पालतू कुत्ते शेरों को घुमाने का काम भी करता था. ಸೊ यहाँ पर देख लीजिए, ಬೆಳಿಗ್ಗೆ ತಿಂಡಿ ತಿನ್ನಿಸೋದಿರ್ಬೋದು, ಮೆಹಮಾನೋ ಕೆ ಸ್ವಾಗತ ಅಂದ್ರೆ ಅತಿಥಿಗಳ ಸ್ವಾಗತದಲ್ಲಿ ದರ್ವಾಜಾ ಖೋಲ್ನಾ, ಸೊ ಬಾಗಿಲು ತೆಗೆಯೋದು, छोटे बच्चों को कहानियां सुनाना, ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕಥೆಯನ್ನ ಹೇಳುವುದು, बच्चों को होमवर्क में मदद करना, ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಸಹಾಯ ಮಾಡೋದು, ವರ್ಡ್ ಪ್ರೊಸೆಸರ್ पर सक्सेना जी का काम करना, ಸೊ ವರ್ಡ್ ಪ್ರೊಸೆಸರ್ ನಲ್ಲಿ ಸಕ್ಸೇನಾ ಪರಿವಾರ ಅಂದ್ರೆ ಧೀರ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡೋದು, ತथा परिवार के पालतू कुत्ते, ಅದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಮನೆಯಲ್ಲಿ ಸಾಕುವ ನಾಯಿ ಇತ್ತು ಶೇರು, ಅದನ್ನ ತಿರುಗಾಡಿಸ್ಕೊಂಡು ಬರುವಂತ ಕೆಲಸವನ್ನು ಕೂಡ ರೋಬೋನಿಲ್ ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಿತ್ತು. आगे रोबोनिल रोबोजित से क्यों नाराज था, स्पष्ट कीजिए. रोबोनिल रोबोजित से ಯಾಕೆ ಬೇಜಾರು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ರು, ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ವರ್ಣನೆಯನ್ನ ಕೊಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. रोबोनिल की वजह से धीरज सक्सेना अपने पुराने घरेलू नौकर साधुराम की छुट्टी करने वाले थे. ರೋಬೋನಿಲ್ನ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಧೀರಜ್ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರು ಹಳೆಯ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಿರುವಂತಹ ಸಾಧುರಾಮಿನ ಕೆಲಸದಿಂದ ಬಿಡಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ರು. यहाँ रोबोटिकी के नियम की कोई रोबोट इंसान के नुकसान का कारण ना बने के खिलाफ था.
ಇದು ಈ ನಿಯಮ ಯಾವುದೇ ರೋಬೋಟ್ ಮನುಷ್ಯನ ನುಕ್ಸಾನ್ಕ ಕಾರಣ ಬರ ಏನಂತದ ಅವನಿಗೆ ತೊಂದರೆ ನುಕ್ಸಾನ್ ಏನು ತೊಂದರೆ ಆಗದೆ ಇರುವಂತಹ ಕಾರಣ ಆಗಿರಬಾರ್ದು ಅಂದ್ರೆ ಖಿಲಾಫ್ತ ಅಂದ್ರೆ ರೋಬೋಟಿನಿಂದ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗಬಾರ್ದು ಅದ್ರ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಇದ್ರಂತೆ रोबोजित के यहाँ बताने पर भी वह धीरज सक्सेना के साथ अनुबंध तोड़ने पर राजी नहीं हुआ ಇವರೆಲ್ಲ ಬರ್ತಾರೆ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ತಾರೆ ಇದು ರೋಬೋಟಿಕ್ ನಿಯಮನ ವಿರುದ್ಧವಾಗಿದೆ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ತೊಂದರೆ ಕೊಡೋದು ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಸೊ ಅವಾಗ ರೋಬೋಜಿತ್ ಅದನ್ನ ಒಪ್ಕೊಳೋದಿಲ್ಲ ಆ ಒಪ್ಪಂದವನ್ನ ತೆಗಿಬೇಕು ಅಂತ ಅನ್ಕೊಳೋದಿಲ್ಲ ಇಸ್ಲಿಯೇ ವಹ ರೋಬೋಜಿತ್ ಸೇ ನಾರಾಸ್ತ ಆದ್ರಿಂದ ಅವರು ರೋಬೋಜಿತ್ ಇಂದ ಬೇಜಾರು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ರು ಹಾಗೆ 5-6 वाक्यों में उत्तर लिखिए। प्रश्न 1 धीरज सक्सेना ने घरेलू कामकाज के लिए रोबोट रखने का निर्णय क्यों लिया धीरज सक्सेना ಅವರು ಮನೆಯ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೋಸ್ಕರ ರೋಬೋಟ್ ಅನ್ನ ಇಡಬೇಕು ಅಂತ ಯಾಕೆ ನಿರ್ಣಯವನ್ನ ತಗೊಂತಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು धीरज सक्सेना का परिवार बड़ा था धीरज सक्सेना ಅವರ ಪರಿವಾರ ಬಹಳ ದೊಡ್ಡದಾಗಿತ್ತು घरेलू नौकर साधोराम बस दुर्घटना में घायल होकर ಅಂದ್ರೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತಿರುವಂತಹ ಸಾಧೋರಾಮ್ ಎನ್ನುವಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಬಸ್ಸಿನ ದುರ್ಘಟನೆಯಲ್ಲಿ ಗಾಯವಾಗ್ಬಿಟ್ಟು अस्पताल में भर्ती था ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಅವರನ್ನ ಭರ್ತಿ ಮಾಡಲಾಯಿತು इस वजह से ಈ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ घर के सभी सदस्य परेशान थे ಈ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಮನೆಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಸದಸ್ಯರು ತುಂಬಾ ಬೇಜಾರು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ರು परिवार में सभी की तकलीफें बढ़ गई ಪರಿವಾರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರ ತೊಂದರೆ ಜಾಸ್ತಿ ಆಯಿತು परिवार के मुखिया ಅಂದ್ರೆ ಪರಿವಾರದ ಮುಖ್ಯಸ್ಥ धीरज सक्सेना से यह देखा नहीं गया सो ಪರಿವಾರದ ಮುಖ್ಯಸ್ಥ धीरज सक्सेना ಅವರಿಗೆ ಇದು ನೋಡಕ್ಕೆ ಆಗಿಲ್ಲ और उन्होंने फैसला किया कि वह घरेलू कामकाज के लिए रोबोट लेगा ಅದಕ್ಕೆ ಅವರು ಏನು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೋಸ್ಕರ ರೋಬೋಟ್ ಅನ್ನ ತಗೊಂಡು ಹೋಗೋಣ ಅಂತ ನಿರ್ಧಾರವನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ इस फैसले के तहत अगले रोज वे रोबोटनिक्स ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ के कार्यालय पहुंच गए ಇದೇ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಅವರು ಮರುದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ರೋಬೋಟಿನಿಕ್ಸ್ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಕಾರ್ಯಾಲಯಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಕಚೇರಿಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಏನ್ ತಗೊಂಬರಕ್ಕೆ ರೋಬೋಟ್ ಅನ್ನ ತಗೊಂಬರಕ್ಕೆ आगे देख लीजिए दूसरा प्रश्न रोबोनिल और रोबोदीप की मुलाकात का वर्णन कीजिए रोबोनिल ಮತ್ತೆ ರೋಬೋದೀಪ್ನ ಭೇಟಿಯ ವರ್ಣನೆಯನ್ನ ತಿಳಿಸಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ रोबोनिल रोज शाम को शेरू को टहलाने के लिए जाता था रोबोनिल प्रतिदिನ ಸಂಜೆ ಶೇರನ್ನ ತಿರುಗಾಡಿಸ್ಕೊಂಡ್ ಬರಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಿದ್ರು एक दिन उसकी मुलाकात रोबोदीप से हो गई ಒಂದ್ ದಿನ ಅವರ ಭೇಟಿ ರೋಬೋದೀಪ್ ಜೊತೆ ಆಗತ್ತೆ जो शर्मा परिवार में काम करता था और शर्मा परिवारದಲ್ಲಿ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಿದ್ರು तथा उनके कुत्ते जबरू को घुमाने ले आया करता था ಮತ್ತೆ ಹಾಗೆ ಸೋ ಆ ಜಬ್ರು ಶರ್ಮಾ ಪರಿವಾರದ ರೋಬೋದೀಪ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅವರು ಜಬ್ರೂನ ತಗೊಂಡು ವಾಕ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಳಕಂತ ಆ ರೋಬೋಟ್ ಕೂಡ ಬರ್ತಿತ್ತು तब दोनों की बीच दोस्ती हुई ಅವಾಗ ಇಬ್ಬರ ಜೊತೆ ಸ್ನೇಹ ಆಗತ್ತೆ एक दूसरे ने अपने अपने परिवार के बारे में चर्चा की ಒಬ್ಬರಿಗೆ ಒಬ್ಬರು ತಮ್ಮ ಪರಿವಾರದ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆಯನ್ನ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ तीसरा प्रश्न विज्ञान कथा का सार लिखिए ಈ ಕಥೆಯ ವಿಜ್ಞಾನದ ಕಥೆಯ ಸಾರಾಂಶವನ್ನ ಬರೆಯಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ विज्ञान कथा का सार इस प्रकार था विज्ञान कथೆಯ ಸಾರಾಂಶ ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿದೆ एक घर में नौकर को जो किसी जानलेवा बीमारी से पीड़ित था निकालकर उसकी जगह पर एक रोबोट को रख दिया जाता है किसी तरह रोबोट को इस बात की जानकारी मिल जाती है तो वह रोबोटिक संघ से संपर्क साधकर संघ को सारी बातों से अवगत कराता है संघ रोबोटों की हड़ताल की घोषणा कर देता है अंततः समझौता इस बात पर होता है कि उस नौकर को घर में फिर से रख दिया जाएगा ವಿಜ್ಞಾನ ಕಥೆಯ ಸಾರಾಂಶ ಈ ರೀತಿಯಾಗಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಒಂದು ಮನೆಯಲ್ಲಿ ನೌಕರ್ ಕೆಲಸದವ್ರನ್ನ ಜೊ ಕಿಸಿ ಜಾನ್ಲೇವ ಅಂದ್ರೆ ಯಾವುದೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲದ ಕಾಯಿಲೆ ಬಂದಿರೋದ್ರಿಂದ ಅವರು ಪೀಡಿತನಾಗಿರೋದ್ರಿಂದ ನಿಕಾಲ್ಕ ಅಂದ್ರೆ ಅವನ್ನ ತೆಗೆದ್ಬಿಟ್ಟು ಉಸ್ಕಿ ಜಗಾ ಪರ್ ಆ ಜಾಗದಲ್ಲಿ
ರೋಬೋಟ್ को रख दिया जाता है, ರೋಬೋಟ್ ಅನ್ನು ಇಡಲಾಗತ್ತೆ. किसी तरह ರೋಬೋಟ್ को इस बात की जानकारी ಅಂದ್ರೆ ಹೇಗಾದ್ರೂ ಮಾಡಿ ರೋಬೋನಿಲ್ಗೆ ಈ ವಿಷಯ ಗೊತ್ತಾಗತ್ತೆ. ರೋಬೋಟಿಕ್ ಸಂಘ से संपर्क साधकर ರೋಬೋಟಿಕ್ ಸಂಘದಿಂದ ಸಂಪರ್ಕವನ್ನ ತಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟು सारी बातों से अवगत कराते, ಎಲ್ಲ ವಿಷಯವನ್ನ ಅಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸಂಘ ರೋಬೋಟ್ की हड़ताल की घोषणा कर देता है. ಸೊ ಸಂಘದ ರೋಬೋಟ್ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಹುಡುಕಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ವಿಷಯವನ್ನ ತಿಳಿಸ್ತಾರೆ. अंततः समझौते इस बात पर होते, ಒಟ್ಟಾರೆ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಒಪ್ಪಿಗೆ ಬರುತ್ತೆ ಏನಂತಂದ್ರೆ उस नौकर को घर में फिर से रख लिया जाएगा, ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದ್ಸತಿ ಕೆಲಸದವನ್ನ ಕರೆದು ಮನೆಯಲ್ಲಿ ಇಡಲಾಯಿತು. ये विज्ञान कथा का सार है. तो आगे आग लीजिए, प्रश्न 4 है, रोबोटिक कंपनियों के मालिकों के बीच हलचल क्यों मच गई. रोबोटिक कंपनिಯ ಮಾಲೀಕರ ಜೊತೆ ಯಾಕೆ ಆಚೆ ಈಚೆ ಏನಂತಂದ್ರೆ ಒಂಥರ ಯೋಚನೆ ಮಾಡುವ ರೀತಿ ಆಗತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು यहाँ पर देख लीजिए, रोबोटिक कंपनियों के मालिक के बीच इस बात से हलचल मच गई कि यंत्र मानव ने रोबोटिक संघ से संपर्क साधकर साधुराम पर हुए अन्याय के विरुद्ध आवाज उठाई. संघ के अध्यक्ष ने आपातकालीन बैठक बुलाई. वहां यहाँ तक हुआ कि सभी रोबोटिक कंपनियों के काम करने वाले रोबोटों की हड़ताल का आह्वान किया जाए. इस आह्वान से रोबोटिक कंपनियों के मालिकों के बीच हलचल मच गई. ಏನಂತಂದ್ರೆ ರೋಬೋಟಿಕ್ ಕಂಪನಿಯೋಂಕೆ ಮಾಲೀಕರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ರೀತಿಯ ಗೊಂದಲ ಶುರುವಾಗತ್ತೆ. ಯಾವ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಅಂತಂದ್ರೆ ಹಲ್ಚಲ್ ಮಚ್ ಗಯಿ ಕಿ ಯಂತ್ರ ಮಾನವನೆ. ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಯಂತ್ರ ಮಾನವನೆ ರೋಬೋಟಿಕ್ ಸಂಘ ಸೆ ಸಂಪರ್ಕ ಸಾಧಕರ್ ಏನಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿಗೆ ರೋಬೋನಿಲ್ಲೇ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ರೋಬೋಟಿಕ್ ಸಂಘದ ಸಂಪರ್ಕವನ್ನ ಇದ್ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟು ಸಾಧುರಾಮ್ಗೆ ಆಗುತ್ತಿರುವಂತ ಅನ್ಯಾಯದ ವಿರುದ್ಧ ಧ್ವನಿಯನ್ನೆತ್ತಿದಾಗ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಆಪತ್ಕಾಲೀನ ಅಂದ್ರೆ ತುರ್ತು ಮೀಟಿಂಗ್ ಅನ್ನ, ತುರ್ತು ಸಭೆನ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಅದನ್ನೆಲ್ಲ ಮಾತಾಡಿದ್ಮೇಲೆ ಬೇಗ ಅದನ್ನೆಲ್ಲನೂ ಕೂಡ ಎಂಕ್ವೈರಿ ಮಾಡಕ್ ಹೇಳ್ತಾರೆ. ಎಂಕ್ವೈರಿ ಮಾಡಿದ್ಮೇಲೆ ರೋಬೋಟಿಕ್ ಕಂಪನಿಯೋಕೆ ಆವಾಗ ಎಂಕ್ವೈರಿ ಮಾಡೋ ಸಮಯದಲ್ಲಿ ರೋಬೋಟಿಕ್ ಕಂಪನಿಯ ಮಾಲೀಕರಿಗೆ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಬಹಳ ಗೊಂದಲ ಶುರುವಾಗತ್ತೆ. ಹಾಗೆ ಪ್ರಶ್ನೆ 5, सक्सेना परिवार रोबोनिल को पाकर बहुत खुश था. क्यों? विवरण दीजिए. सक्सेना ಧೀರ ಸಕ್ಸೇನಾ ಅವರು ರೋಬೋನಿಲ್ ನ ಪಡೆದ್ಬಿಟ್ಟು ತುಂಬಾ ಖುಷಿಯಾಗಿರ್ತಾರೆ. ವಿವರಣೆಯನ್ನ ಕೊಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. रोबोनिल सक्सेना परिवार के सभी लोगों का काम करता था. रोबोनिल सक्सेना ಪರಿವಾರದಲ್ಲಿ सभी लोगों का ಎಲ್ಲ ಜನರ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಿತ್ತು. वह सुबह नाश्ता कराने, ಬೆಳಿಗ್ಗೆ ತಿಂಡಿ ಮಾಡಿಸೋದಿರ್ಬೋದು, ಮೆಹಮಾನೋं के लिए द्वार खोलने, ಬಂದ ಅತಿಥಿಗಳಿಗೆ ಬಾಗಿಲನ್ನ ತೆಗೆಯೋದು, घर के छोटे बच्चों को कहानियां सुनाने, ಮನೆಯಲ್ಲಿರುವಂತ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕಥೆಯನ್ನ ಹೇಳೋದು, उनके होमवर्क कराने, ಅವರಿಗೆ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಅನ್ನ ಮಾಡಿಸೋದು, सक्सेना जी के वर्ड प्रोसेसर पर काम करने के अलावा सक्सेना ಅವರ ವರ್ಡ್ ಪ್ರೊಸೆಸರ್ ನಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋದನ್ನ ಬಿಟ್ಟು ಅದು ಮಾತ್ರವಲ್ಲದೆ ಶಾಮ್ ಕೋ ಪರಿವಾರ ಕೆ ಕುತ್ತೋ ಕೋ ಘುಮಾನೆ ಭಿ ಲೇ ಜಾನೆ ಕಾ ಕಾಮ್ ಕರ್ತಾ ತಾ. ಅಂದ್ರೆ ಸಂಜೆ ಸಮಯದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಪರಿವಾರದ ನಾಯಿಯನ್ನ ತಿರುಗಾಡಿಸ್ಕೊಂಡ್ ಬರಕ್ಕೆ ಕೂಡ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು. ಇಸ್ಲಿಯೇ ಸಕ್ಸೇನಾ ಪರಿವಾರ ರೋಬೋನಿಲ್ ಕೋ ಪಾಕರ್ ಬಹುತ್ ಖುಷ್ ತಾ. ಆದ್ರಿಂದ ಸಕ್ಸೇನಾ ಪರಿವಾರದವರು ರೋಬೋನಿಲ್ ನ ಪಡೆದ್ಬಿಟ್ಟು ತುಂಬಾ ಸಂತೋಷದಿಂದ ಇದ್ರು. आगे आइए देख लीजिए, मुहावरों की सही अर्थ के साथ जोड़कर लिखिए. राहत की सांस लेना, पेट पर लात मारना, तसल्ली करना, टस से मस न होना, फूला नहीं समाना, आंच आना, अंगूठा दिखा देना, हलचल मचाना, हाथों के तोते उड़ना. यहाँ इस तरह है. और यहाँ पर विचलित ना होना, चैन की सांस लेना या तसल्ली करना, आश्चर्यचकित होना, नौकरी या सहूलियत छीनना, वक्त आने पर इनकार करना, हानि पहुंचाना, बहुत खुश होना, शोर मचाना. तो इसके लिए उत्तर देखेंगे. पहले के लिए उत्तर है राहत की सांस लेना. इसका उत्तर है चैन की सांस लेना, तसल्ली करना. आगे पेट पर लात मारना, पेट पर लात मारना, इसका अर्थ क्या है? इसका अर्थ क्या है?
यहाँ पर देख लीजिए, यहाँ पर सभी का उत्तर यहाँ पर है। सो देख लीजिए, हाँ, पेट पर लात मारना इसका उत्तर है। नौकरी या सहूलियत छीनना, नौकरी या सहूलियत छीनना। टस से मस ना होना, इसका अर्थ है विचलित ना होना। इसका अर्थ है विचलित ना होना। सो बाद में फूला नहीं। पाठ 14। छोटा रोबोट हमारा दोस्त। विज्ञान के अनेक आविष्कार हैं, जिनमें से रोबोट का आविष्कार अद्भुत है। आओ बच्चों के साथ रोबोट की दोस्ती की इस काल्पनिक कहानी को देखें। मयंक और नेहा बगीचे में खेल रहे थे। तभी नेहा की नजर दूर पेड़ के नीचे गई। नेहा ने मयंक से कहा, देखो वहाँ पेड़ के नीचे कौन सो रहा है? चलो चलकर देखते हैं। मयंक के कहने पर दोनों पेड़ के नीचे गए। अरे यह तो एक बच्चा है, पर यह कोई मामूली बच्चा नहीं है, यह तो रोबोट है। कहते हुए मयंक ने उसे गोदी में उठा लिया। चलो इसे माँ के पास लेकर चलते हैं। नेहा उत्साहित होकर बोली। वे उसे लेकर घर आए। माँ उस छोटे रोबोट को देखकर बहुत खुश हुई। उन्होंने उसे पलंग पर बैठाया। माँ ने बच्चों से उसे कुछ खिलाने को कहा। नेहा ने उसे एक गिलास मीठा दूध पीने को दिया, पर छोटे रोबोट ने दूध नहीं पिया। तब मयंक ने उसे आलू का पराठा और सैंडविच खाने को दिया। उसने वह भी नहीं खाया। वह रोने लगा और रोते रोते पलंग से नीचे उतर गया। वह उस ओर गया जहाँ कमरे में एक कोने में सिलाई मशीन रखी थी। उसने वहाँ एक डिब्बी में रखी सारी सुइयां खा लीं। उसने मशीन के तेल की पूरी बोतल पी ली। अब पेट भरने पर वह खुश नजर आ रहा था। फिर वह बच्चों के साथ बाहर खेलने चला गया। बच्चे वहाँ गेंद से खेल रहे थे। वह भागते हुए एक चुटकी में उनकी गेंद उठा लाता था। उसने वहाँ बच्चों को अनेक करतब दिखाए। बच्चों को उसके साथ बहुत मजा आया। रात होने पर बच्चों ने रोबोट को अपने पढ़ने के कमरे में चटाई बिछाकर सुला दिया। उन्होंने उसे एक छोटी रजाई भी ओढ़ा दी। आधी रात के समय कई रोबोट उसे ढूंढते हुए वहां आए। वे बहुत उदास थे। उन्होंने चारों ओर छोटे रोबोट को ढूंढा। वह कहीं दिखाई नहीं दिया। एक बड़े रोबोट ने जब पढ़ने के कमरे में खिड़की से झांक कर देखा तो उसकी नजर छोटे रोबोट पर पड़ी। छोटे रोबोट को देखकर वह बहुत खुश हुआ, पर वह उसे अपने साथ नहीं ले जा सकता था क्योंकि खिड़की बंद थी। सुबह होने तक उसने वहीं प्रतीक्षा की। सुबह होने पर छोटा रोबोट मयंक और नेहा के साथ बाहर आया। तब बड़े रोबोट ने दौड़कर छोटे रोबोट को गले लगा लिया। मयंक और नेहा दोनों उन्हें जाते हुए देख रहे थे। इसका उत्तर है फूला नहीं समाना, बहुत खुश होना, आज आना, हानि पहुंचाना, अंगूठा दिखा देना, वक्त आने पर इनकार करना, हलचल मचाना, शोर मचाना, हाथों के तोते उड़ना। इसका मुहावरे का अर्थ है आश्चर्यचकित होना। ये सब इसका उत्तर यहाँ पर भी है, आप देख सकते हैं। आगे देख लीजिए, अन्य वचन रूप लिखिए। बेटा, नाती, कुत्ता, चुट्टी, भेटियां, पोता, कंपनियां, नौकरियां। तो बेटा के लिए बेटे, नाती, नातिने, कुत्ता,
कुत्ते, चुट्टी, चुट्टियाँ, बेटियाँ, बेटी, पोता, पोतियाँ, कंपनियाँ, कंपनी, नौकरियाँ, नौकरी। ये सब अन्यवचन रूप है। आगे चलेंगे। अनुरूपता। शेरों को टहलाना रोबोनील, जबरू को घुमाना डैश, मुखिया धीरज सक्सेना सेवक डैश, टस से मस ना होना अटल रहना, फूले ना समाना डैश। इसके लिए उत्तर बताना है। शेरों को टहलाना रोबोनील है, जबरू को घुमाना रोबोदीप, मुखिया धीरज सक्सेना है तो सेवक साधोराम, टस से मस ना होना अटल रहना, फूले ना समाना बहुत खुश होना। आगे निम्नलिखित कारकों को चुनकर लिखिए। का है के, में, से, की। वर्ष 2030 डैश नवंबर का महीना था। आप साधारण रोबोट डैश भी काम चला सकते हैं। रोबोनील डैश घर में आ जाने से सभी ने राहत की सांस ली। रोबोटों डैश हड़ताल की घोषणा हुई। संघ को यह बात मानने डैश कोई आपत्ति नहीं थी। तो इसका उत्तर है, देख लीजिए, वर्ष 2030 के नवंबर का महीना था। इस पाठ में क्यों 2030 दिए गए हैं? क्योंकि अगर अब 2020 से 2030 में सभी लोग रोबोटों को काम में रख देते हैं तो उसी तरह का तब शुरू होता है, इसलिए देखेंगे 2030 में क्या हो जाएगा। हाँ? अच्छा ठीक है, इसका उत्तर है वर्ष 2030 के नवंबर का महीना था। आप साधारण रोबोट से भी काम चला सकते हैं, से भी काम चला सकते हैं। रोबोनील के घर में आ जाने से सभी ने राहत की सांस ली। रोबोटों की हड़ताल की घोषणा हुई। संघ को यह बात मानने में कोई आपत्ति नहीं थी। ये उसका उत्तर है। आइए भाषा ज्ञान की ओर जाएंगे। वो मुहावरे, हमने मुहावरे को जोड़कर लिखे में भी देखे हैं, यहाँ पर देख लीजिए। मुहावरे, जो वाक्यांश अपने सामान्य अर्थ को छोड़कर किसी विशेष अर्थ को प्रकट करता है वह मुहावरा कहलाता है। ಮುಹಾವರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಯಾವ ವಾಕ್ಯಾಂಶ ತನ್ನ ಸಾಮಾನ್ಯವಾದ ಅರ್ಥವನ್ನ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ಕಿಸಿ ವಿಶೇಷ ಅರ್ಥಕ್ಕೂ ಪ್ರಕಟ करते, ಯಾವ್ದಾದ್ರು ವಿಶೇಷ ಅರ್ಥವನ್ನ ಪ್ರಕಟ ಮಾಡುತ್ತಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ವಹ ಮುಹಾವರ कहलाता, ಅದಕ್ಕೆ ಮುಹಾವರ ಅಂತ ಕರೀತಾರೆ। ಉದಾಹರಣೆ, ಆಂಕೆ ಚುರಾನ अपने आप को छिपाना, ತನಗೆ ತಾನಾಗಿ ಬಚ್ಚಿಟ್ಕೊಳ್ಳೋದು। ಆಂಕೆ ದಿಖಾನ ಧಮಕಾನ, ಧರಾನ ಗುಸ್ಸಾ करना। ಆಂಕೆ ದಿಕ್ಕಾನ ಅಂದ್ರೆ ಕಣ್ಣನ್ನು ತೋರಿಸ್ಬಿಟ್ಟು ಹೇ ಅಂತ ಕಣ್ಣಲ್ಲೇ ಎದುರಿಸ್ತಾರೆ ನೋಡಿ, ಅದಕ್ಕೆ। ಅಕಲ್ ಕ ಅಂದ ಅಂದ್ರೆ ಮೂರ್ಖ। ಆಸ್ತೀನ್ ಕ ಸಾಂಗ್ ಕಪಟಿ ಮಿತ್ರ, ಕಪಟ ಮಿತ್ರ। ಖಾನ್ ಬರ್ನ ಚುಗಲಿ ಕರ್ನ ಸೇರಿದ್ರೆ ಕಚಗುಳಿ ಆಗುವುದು। उदाहरण के अनुसार मुहावरे लिखे। उदाहरण के अनुसारವಾಗಿ ಮುಹಾವರೆಯನ್ನು ಬರೆಯಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಿದರೆ ಶರೀರ के अंगों से संबंध, ಶರೀರಕ್ಕೆ ಅಂಗಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಒಂದು ಅಂಗೂಠ ದಿಖಾನ ಅಂದ್ರೆ ಬೆರಳನ್ನು ತೋರಿಸೋದು। ಸಾಫ್ ಇನ್ಕಾರ ಕರ್ನ ಏನಂತಂದ್ರೆ ಸೊ ಬೇಡವೇ ಬೇಡ ಅಂತ ಇದು ಮಾಡೋದು। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಸಿರ್ ನೀಚಾ ಹೋನ, ನಾಕ್ ಕಟ್ನ, आंखें खुलना। सो सिर नीचा होना ಅಂತಂದ್ರೆ अपमानित होना, नाक कटना ಅಂದ್ರೆ बदनामी होना, आंखें खुलना ಅಂದ್ರೆ होश आना, एचरिके आगोದು। नेक्स्ट प्रश्न दूसरा, आंखों से संबंधित, ಕಣ್ಣಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ। 9-11 होना ಅಂತಂದ್ರೆ भाग जाना, सो ಓಡಿ ಹೋಗೋದು। 5 उंगलियां धीमे होना ಅಂದ್ರೆ लाभ ही लाभ होना, 5 ಬೆರಳುಗಳು ಕೈಯಲ್ಲಿ ಇರೋದು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಲಾಭದ ಮೇಲೆ ಲಾಭ ಆಗೋದು। 4 ಚಾಂದ್ ಲಗಾನ ಅತ್ಯಧಿಕ ಶೋಭಾ ಬಡಾನ, ಹೆಚ್ಚಾಗಿ ಶೋಭೆಯನ್ನು ಉಂಟು ಮಾಡೋದು। 2 दिन का मेहमान सो जल्द मरने वाला, ಬೇಗ 2 ದಿನದ ಅತಿಥಿ ಅಂತಂದ್ರೆ ಬೇಗ ಸಾಯುವಂತವರು।
निम्नलिखित मुहावरे से वाक्य पूरा कीजिए। सांस रोके हुए, 9-2-11 हो जाना, गुस्सा हवा हो जाना, चिंगारियां सुलगना, दांतों तले उंगली दबाना, भूचाल आ जाना। आगे, मास्टर साहब की आंखों में डैश रही थी। मालिक को देखकर ड्राइवर का डैश हो गया। अपने सामने शेर को देख मैं काफी देर तक डैश करा रहा। अध्यापिका की अनुपस्थिति में बच्चों ने कक्षा में इतना शोर मचा रखा था, ऐसा लग रहा था मानो कक्षा में डैश हो। एक व्यक्ति को अपने मुंह से ट्रक खींचते देख हम डैश दबाकर रह गए। 6 के लिए बिल्ली को सामने से आता देखा चूहा डैश हो गया। तो इसके लिए यहाँ पर है पहले के लिए चिंगारी सुलग, गुस्सा हवा, सांस रोके हुए, भूचाल आ गया, दांतों तले उंगली, 9-2-11 होना। तो आगे मुहावरे के अर्थ लिखकर वाक्यों में प्रयोग कीजिए। सो यहाँ पर वाक्यों में प्रयोग करने के लिए बताए गए हैं। आंख खुलना, इसका अर्थ है सावधान होना, बड़ा एಚ್ಚರಿಕೆಯಿಂದಿರು। वाक्य, मैं उस पर बहुत विश्वास करता था पर उसकी इस करतूत से मेरी आंखें खुल गई। ಸೊ ನಾನು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಹೆಚ್ಚಾಗಿ ನಂಬಿಕೆಯನ್ನು ಇರ್ತಿದ್ದೆ, ಬಟ್ ಆದ್ರೆ ಅವ್ರು ಮಾಡಿರುವಂತ ಈ ರೀತಿಯನ್ನು ನೋಡಿ ಸೊ ನಾನು ಬಹಳ ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಇರಬೇಕಾಗಿದೆ। ईद का चांद होना, बहुत कम दिखाई देना, भाई तुम तो ईद के चांद हो गए। ಸೊ ಅಣ್ಣ ನೀನು ಅಂದ್ರೆ ಅಪರೂಪ ಕಾಣ್ತಿದ್ಯಾ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು। कान खड़े होना, चौखन्न होना, डाकुओं की लालकार से उसके कान खड़े हो गए। ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ದರೋಡೆಕೋರರ ಕೂಗಾಟದಿಂದಾಗಿ ಸೊ ಕಾನ್ ಕಡೆ ಹೋಗಿ ಅವ್ರ ಕಿವಿ ಸೊ ಬಹಳ ಹುಷಾರಾಯ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು। हया से बातें करना यानी हवा से बातें करना ಅಂತಂದ್ರೆ बहुत तेज दौड़, ಬಹಳ ವೇಗವಾಗಿ ಓಡುವುದು। घोड़े की चाल देखो, हवा से बातें करना दौड़ रहा है। ಸೊ ಕುದುರೆಯ ನಡಿಗೆನ ನೋಡಿ हवा से बातें करता दौड़ रहा है, ಏನಂದ್ರೆ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಓಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। बात का धनी, वचन का पक्का होना, ಸೊ ವಚನದ ಪಕ್ಕ ಆಗಿರ್ತಾನೆ। उसने कह दिया तो समझो कि काम हो जाएगा, ಅವ್ರು ಹೇಳಿದರೆ ಏನಂತಂದ್ರೆ ತಿಳ್ಕೊ ಕೆಲಸ ಆಗಿದೆ। वह बात का धनी है, ಅವನು ಮಾತಿನ ಸಂಪತ್ತುಳ್ಳವನು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು। जोड़कर लिखिए। यहाँ सुनकर काउंटर पर मगर रोबोदीप यहाँ तो रहा था, शाम को रोबोनील दोनों के बीच कुछ विरुद्ध है। सक्सेना परिवार रोबोनील को मिले तो गुप्त मंत्रणा हुई, पाकर फूला नहीं समा रहा था। बैठा रोबोट बोला रोबोटिकी के नियम के विरुद्ध है और रोबोदीप मिले। तो यहाँ पर देख लीजिए, यहाँ सुनकर काउंटर पर बैठा रोबोट बोला मगर रोबोदीप यहाँ तो रहा था, रोबोटिकी नियम के विरुद्ध है। शाम को रोबोनील और रोबोदीप मिले, दोनों के बीच कुछ विरुद्ध है, गुप्त मंत्रणा हुई। सक्सेना परिवार रोबोनील को मिले, पाकर फूला नहीं समा रहा था। तो रोबोट पाठ का सारांश ये देख लेंगे। जब वर्षों से सक्सेना परिवार में काम कर रहा साधुराम एक दिन बस से गिरकर चोटिल हो गया तो सक्सेना परिवार पर मुसीबत का पहाड़ टूट पड़ा। सभी की तकलीफें बढ़ गई। धीरज सक्सेना यह दुख देखा नहीं गया और वे रोबोटिक्स कारपोरेशन के कार्यालय जा पहुंचे। यह 2030 के नवंबर की बात है। वैज्ञानिक रोबोट में कृत्रिम बुद्धि के साथ साथ मानवीय संवेदना के गुण भी पैदा करने में सफल हो चुके थे। काउंटर पर बैठे एक रोबोट ने धीरज सक्सेना का स्वागत किया और उनसे आने का कारण पूछा। सक्सेना बोले, मुझे घरेलू कामकाज के लिए एक बुद्धिमान रोबोट चाहिए जो मेरे नाती पोतों का होमवर्क करा सके और मेरा कंप्यूटर काम भी कर सके। आगे देख लीजिए। तो इसका अर्थ है ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ರೋಬೋಟಿಕ್ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಧೀರಜ್ सक्सेना ಅವರು ರೋಬೋಟ್ ತಗೊಂಬರಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ। उस दिन कंपनी का एक कर्मचारी सक्सेना परिवार में काम करने के लिए रोबोनील को छोड़ा गया।
छोड़ गया। रोबोनिल के आने से सभी ने राहत की सांस ली। सुबह नाश्ता कराने, द्वार खोलने, बच्चों को कहानियां सुनाने, होमवर्क में मदद और सक्सेना के वर्ड प्रोसेसर पर काम करने एवं शाम को पालतू कुत्ते शेर को घुमाने का काम वह करने लगा ಅಂತಂದ್ರೆ ಸೊ ರೋಬೋನಿಲ್ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಮನೆಯಲ್ಲಿರುವಂತ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ। रोबोनिल की मुलाकात एक दिन शेरों को घुमाते समय रोबोदीप से हुई। दोनों पक्के दोस्त बन गए। एक दिन रोबोदीप ने रोबोनिल को साधुराम की बात बताई। उसने बताया साधुराम सक्सेना परिवार का पुराना नौकर था। अब वह एक दुर्घटना के कारण अस्पताल में है। अब सक्सेना जी उसकी छुट्टी करने वाले हैं क्योंकि तुम उन्हें भाग गए हो। वे साधुराम को मुआवजे देकर गांव भिजवा देंगे। दूसरे दिन रोबोनिल ने रोबोटिक संघ से मिलकर साधुराम के समर्थन में हड़ताल करवा दी। रोबोजित को संघ की शर्तें माननी पड़ी और उसने उस सक्सेना परिवार से हुए अनुबंध को रद्द कर दिया। मजबूर होकर धीरज सक्सेना ने संघ के अध्यक्ष से गुजारिश की कि जब तक साधुराम पूरी तरह से ठीक नहीं हो जाता है तब तक रोबोनिल उसके पास काम करता रहे। साधुराम के ठीक होते ही वह उसे दोबारा काम पर रख लेगा। संघ ने यह बात मान ली। इस प्रकार रोबोनिल और रोबोदीप के संघर्ष से साधुराम की नौकरी बच जाती है। रोबोनिल इसे रोबोटिक के नियम के खिलाफ बताता है। यह वैज्ञानिक एवं विज्ञान लेखक आइजैक आसिमोव के रोबोटिक नियम के खिलाफ है कि कोई रोबोट किसी इंसान के नुकसान का कारण बने, इंसान की नौकरी को खतरा पहुंचे। दोनों दोस्त तय करते हैं कि साधुराम के लिए कुछ करेंगे, लेकिन कंपनी के मालिक अनुबंध की शर्तों को तोड़ने से मना कर देते हैं और मदद करने से मना कर देते हैं। रोबोनिल बहुत निराश होता है। एक दिन धीरज सक्सेना ने एक विज्ञान कथा टाइप करने को दी। इस कथा में एक इंसान की नौकरी के लिए रोबोटिक संघ द्वारा हड़ताल का वर्णन है। ये सब ये क्या है कि उन्होंने जो तय किया उसे मैं अंत में डाली हूँ क्योंकि यही मुख्य अंश है इसी के कारण। तो बच्चों आज मैं इस पाठ को समाप्त कर रही हूँ। भाग 1 भी हुआ है, भाग 2 भी हुआ है। शायद आपको समझ में आया होगा बच्चों। धन्यवाद।